श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 5 सप्टेंबर. आजचे बोधवचन: मुखात नाम ठेवावे आणि सदाचाराने वागून प्रपंच करावा. श्रीराम. नामस्मरण आणि सदाचरण हे परस्परांना पोषक आहेत. नामाशिवाय सदाचरण हे आंधळे आहे. भगवंताचे स्मरण हे सदाचरणाला दिव्य दृष्टी देते. सदाचरणाशिवाय नामस्मरण म्हणजे दंभ आहे. मुँह में राम और बगल में छुरी किंवा सौ चूहे खाकर बिल्ली हाज चली अशी अवस्था होते. सैतानाच्या हातात बायबल काय उपयोगाचे? आचार आणि उच्चार एकच हवा. बोले तैसा चाले हे वचन योग्यच आहे. अशांचीच पाऊले वंदावीत, त्यांचे अनुकरण करावे. चित्ते वाची क्रिया यामच साधूनाम एकरूपता. नामस्मरण आणि सदाचरण ज्याच्या जीवनात एकत्र नांदतात तो भक्त होय. अशा भक्तांचा विरह भगवंताला सहन होत नाही. भगवंत नारदाला सांगतात, मी वैकुंठात नाही, योगी जनांच्या हृदयातही नाही, रवी मंडळातही माझा वास नाही. माझे भक्त जिथे गायन करतात तिथे मी तिष्ठत उभा असतो. पण भ्रष्टचित्त व दुराचारी लोकांनी कितीही नामस्मरण केले तरी ते व्यर्थ होय. 4 वेदही ज्यांचे वर्णन करता करता नेती नेती म्हणत मुके झाले, ज्याचे गुणवर्णन करताना सहस्त्रमुखांच्या शेषाला ज्याच्या शय्येचे स्थान मिळाले, ज्याचे भातुकलीचे खेळ मोडले तर इंद्राचे आसन डळमळते, अशा अष्टमहासिद्धी जिच्या दासी आहेत, अशा ऐश्वर्यशाली लक्ष्मीला ज्याचे दासीवद मिळाले, तो भगवंत नुसत्या पांडित्याने आणि संपत्तीने वश होणार नाही. सदाचारी भक्ताच्या हातचे तो पोहे खाईल आणि उष्ट्या बोरांचाही स्वीकार करील. भक्ताचे निर्मळ हृदय हेच भगवंताचे मंदिर आहे. अशा भक्ताच्या नामस्मरणात भगवंत वास करतो. कबीर म्हणतो, राम हमारा जप करे हम बैठे आराम. अशा प्रकारे भक्त हा भगवंतावर जणू स्वामित्व गाजवतो. स्वामी सेवक ह्या भूमिकांची जणू अदलाबदल होते. भगवंत हा भक्ताचा सेवक होतो. कबीर म्हणतो, मन कबीराचे मृत असे, दुर्बल होय शरीर, धावतसे मागे हरी, म्हणत कबीर कबीर. भगवंत भावाचा भुकेला आहे. भगवंताला भक्ताचे वेड आहे. अशा भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रपंच सोडायला नको. प्रपंच सुखाने करावा. नामस्मरण करावे, पण आचरण निर्मळ असावे. सदाचरण म्हणजे काय? वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्याला आलेली नित्य नैमित्तिक कर्मे कर्तव्य भावनेने करावीत. कर्तृत्व भगवंताला द्यावे. फळ मिळेल त्यात समाधान मानावे. परदारा परद्रव्य यांची अभिलाषा बाळगू नये.
परनिंदा टाळावी. आपले दोष शोधून मनातून काढून टाकावेत. समर्थ म्हणतात, अवगुणामध्ये अवगुण, आपले अवगुण वाटती गुण. म्हणून हा शोध काळजीपूर्वक घ्यावा. दृश्याची अनासक्ती, उदारता, लीनता, भगवंतावर दृढ श्रद्धा आणि निष्ठेचे अनुसंधान असावे. सरिता जलमय असते, म्हणून ती सागराशी एकरूप होऊ शकते. आपणही भगवंताप्रमाणे निराकार, निर्विकार, सर्वव्यापी, सूक्ष्म, विशाल वृत्तीचे प्रेमस्वरूप, आनंदस्वरूप होण्याचा प्रयत्न केला तर भगवत रूप का बरे होणार नाही? एकनाथ महाराज म्हणतात, त्याप्रमाणे प्रपंचात नाम घ्यावे. ते म्हणतात, देह शुद्ध करुनी भजनी बसावे, आणि कांचे नाठवावे गुणदोष. एकनाथांनी 2 गोष्टी सांगितल्या. देह निर्मळ हवा आणि इतरांच्या गुणदोषांची आठवण करू नये, म्हणजे निंदा करू नये. त्यामुळे मन निर्मळ होईल. अशा प्रकारे देहशुद्धी आणि मनशुद्धी करून भजन करावे, म्हणजे प्रपंचच परमार्थ होईल. म्हणून श्री महाराज म्हणतात की मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.